कुंभ राशी 22 ते 28 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कुंभ राशी एक अदृश्य वळण येईल जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते। नमस्कार कुंभ राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, 22 ते 28 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी केवळ दैनंदिन घटना घेऊन येणारा आठवडा नाही। ज्योतिष परंपरेनुसार हा काळ स्वतःच्या विचारांमध्ये, जीवनातील प्राधान्यक्रमांमध्ये आणि भविष्यातील ध्येयांमध्ये बदल घडवून आणणारा ठरू शकतो। अनेकदा आयुष्यात मोठे बदल कोणत्याही गाजावाजाशिवाय सुरू होतात। सुरुवातीला ते अगदी लहान वाटतात, पण कालांतराने त्यांचे महत्त्व समजू लागते। हा आठवडा अशाच काही सूक्ष्म बदलांची सुरुवात होण्याची शक्यता मानली जाते। कुंभ राशीच्या व्यक्तींची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचा वेगळा विचार। जिथे इतर लोक नेहमीच्या मार्गाने चालतात, तिथे कुंभ राशीचे लोक नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात। त्यांना स्वातंत्र्य, नवीन कल्पना आणि सतत शिकत राहणे आवडते। त्यामुळे अनेक वेळा लोक त्यांना पूर्णपणे समजू शकत नाहीत, पण याच वेगळेपणामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होते। या आठवड्यात तुमच्या मनात बराच काळ दडलेला एखादा विचार पुन्हा जागा होऊ शकतो। कदाचित तो नवीन व्यवसायाचा असेल, करिअरमध्ये बदल करण्याचा असेल, नवीन कौशल्य शिकण्याचा असेल किंवा स्वतःच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याचा असेल। आतापर्यंत भीती किंवा परिस्थितीमुळे तुम्ही तो निर्णय पुढे ढकलला असेल, पण आता त्याकडे नव्या आत्मविश्वासाने पाहण्याची वेळ येऊ शकते। एक विशेष गोष्ट अशी की या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळेलच असे नाही, पण काही संकेत नक्की मिळतील। काही भेटी, काही संवाद, काही योगायोग आणि काही अनुभव तुम्हाला पुढील काळासाठी योग्य दिशा दाखवू शकतात। म्हणून प्रत्येक दिवसाकडे जागरूकतेने पहा। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून शांत राहिला असाल। प्रत्येक वेळी स्वतःचे मत मांडले नाही, कारण तुम्हाला वाद नको होता। पण आता योग्य ठिकाणी स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडण्याची गरज भासू शकते। शांत राहणे हा गुण आहे, पण आवश्यक वेळी आवाज उठवणेही तितकेच महत्त्वाचे असते। या आठवड्यात तुम्हाला एक वेगळी जाणीव होईल। प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते। काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात, काही प्रेरणा देण्यासाठी, तर काही योग्य वेळी दूर जाण्यासाठी। त्यामुळे कोणाच्या जाण्याने स्वतःला दोष देऊ नका। प्रत्येक नात्यामागे एक शिकवण दडलेली असते। आर्थिक बाबतीतही हा आठवडा नियोजनावर भर देणार आहे। अचानक मोठा फायदा होण्यापेक्षा आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतील। छोटी बचत, नवीन उत्पन्नाचा विचार किंवा कौशल्याच्या जोरावर मिळणाऱ्या संधी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात। करिअरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळू शकते। सुरुवातीला सर्वजण तुमच्याशी सहमत नसतील, पण तुमच्या कल्पनांमध्ये दम असेल तर त्यांची दखल नक्की घेतली जाईल। त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे जा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन बाजारपेठ शोधण्याचा आहे। जुन्या पद्धतींसोबत आधुनिक विचार स्वीकारल्यास प्रगतीचा वेग वाढू शकतो। या आठवड्याचा मुख्य संदेश असा आहे की तुमची खरी ताकद तुमच्या वेगळ्या विचारांमध्ये आहे। इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करू नका। तुमची स्वतंत्र ओळख तुम्हाला पुढे नेईल। जे आज वेगळे वाटते तेच उद्या तुमच्या यशाचे कारण बनू शकते। आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा महत्त्वाचा आहे। स्वतःसाठी काही वेळ काढा। शांतपणे बसून आपल्या ध्येयांचा विचार करा। जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य दिशा आपोआप दिसू लागते। लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्कारांची गरज नसते। अनेकदा योग्य निर्णय, योग्य सवय आणि एक सकारात्मक विचार संपूर्ण भविष्य बदलू शकतो। त्यामुळे 22 ते 28 जून 2026 हा आठवडा स्वतःला नव्याने घडवण्याची, आपल्या स्वप्नांवर पुन्हा विश्वास ठेवण्याची आणि धैर्याने पुढे जाण्याची संधी म्हणून स्वीकारा। या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी घडणाऱ्या घटना केवळ बाह्य स्वरूपाच्या नसून त्या तुमचा विचारविश्वात, निर्णय क्षमतेत आणि भविष्यातील नियोजनात मोठे बदल घडवून आणणाऱ्या ठरू शकतात। अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीबाबत मनात असलेली संभ्रमाची स्थिती आता हळूहळू दूर होईल। ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती त्या प्रश्नांची दिशा या आठवड्यात मिळू लागेल। या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की जुन्या चुका विसरून नव्या संधींचे स्वागत करा। अनेकदा आपण भूतकाळातील अपयशामुळे स्वतःलाच मर्यादित करून घेतो, पण ग्रहस्थिती सांगते की आता स्वतःवर लादलेल्या मर्यादा तोडण्याची वेळ आली आहे। घरातील वातावरणातही बदल जाणवेल। एखादा सदस्य ज्याच्याशी काही दिवसांपासून मतभेद होते त्याच्याशी संवादाची नवी सुरुवात होऊ शकते। सर्व समस्या एका दिवसात संपणार नाहीत, पण मनातील कटुता कमी होण्याची प्रक्रिया सुरू होईल।
आर्थिक बाबतीत हा आठवडा संयमाचा आहे. अचानक पैसा मिळेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आधीपासून सुरू असलेल्या कामातून स्थिर लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे. एखादे अडकलेले पेमेंट मिळू शकते किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण याच जबाबदारीमुळे तुमची ओळख आणि विश्वासार्हता वाढेल. सहकाऱ्यांची स्पर्धा करण्याऐवजी स्वतःची गुणवत्ता वाढवण्यावर भर द्या. कुंभ राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा आहे. नवीन ग्राहक मिळवण्यापेक्षा जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे अधिक फायदेशीर ठरेल. व्यवहारात प्रामाणिकपणा ठेवला तर भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रतेची परीक्षा घेणारा काळ असेल. सोशल मीडिया, मोबाईल किंवा इतर आकर्षणांमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो, पण वेळेचे योग्य नियोजन केले तर अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरेल. जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर संशय घेण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात, मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने झोप आणि मानसिक विश्रांती याकडे विशेष लक्ष द्या. कामाचा ताण शरीरापेक्षा मनावर अधिक परिणाम करू शकतो. नियमित चालणी, हलका व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे ऊर्जा टिकून राहील. या आठवड्यात तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे. अनेकदा इतरांच्या मतांमध्ये आपण स्वतःचा मार्ग हरवून बसतो, पण आता तुमचे अंतर्मन योग्य दिशा दाखवू शकते. एखादे जुने स्वप्न पुन्हा जागे होऊ शकते. पूर्वी परिस्थितीमुळे थांबलेले एखादे काम पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. यावेळी तुमचा अनुभव तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. काही लोक तुमच्या प्रगतीवर आनंदी असतील तर काही जण मस्तर करतील. त्यामुळे प्रत्येकाला आपला योजना सांगणे टाळा. यश आधी मिळू द्या, चर्चा नंतर करा. या आठवड्यात वेळेची किंमत समजेल. लहान लहान सवयींमध्ये बदल केल्यास भविष्यात मोठा परिणाम मिळू शकतो. सकाळी सुरुवात सकारात्मक विचारांनी केली तर संपूर्ण दिवस अधिक उत्साही राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. मंदिर दर्शन, प्रार्थना, ध्यान किंवा पवित्र ग्रंथांचे वाचन यामुळे मानसिक समाधान मिळेल. मनातील भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. एखादा अनपेक्षित फोन, संदेश किंवा भेट तुमच्या आयुष्यात नवीन विचार घेऊन येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने भावनिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष गुण लोकांच्या लक्षात येईल. शांतपणे मोठे निर्णय घेण्याची क्षमता हीच क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. ज्या लोकांनी अलीकडे निराशा अनुभवली आहे त्यांच्यासाठी हा काळ नव्या आशेचा किरण ठरेल. प्रत्येक अडथळा हा कायमचा नसतो हे या आठवड्यात प्रकर्षाने जाणवेल. तुमच्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ संदेश असा आहे की विश्व तुमची परीक्षा घेत आहे, शिक्षा नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी धैर्य सोडू नका. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ती आर्थिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. या बातमीमुळे पुढील काही आठवड्यांसाठी तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचे भविष्य इतरांच्या मतांवर नाही तर तुमच्या कृतींवर ठरते. त्यामुळे प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारा. जुन्या दुःखांचा भार कमी करा आणि नव्या शक्यतांचे स्वागत करा. हा आठवडा तुम्हाला शिकवेल की संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार यांची साथ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि परमेश्वरावर श्रद्धा कायम ठेवा. येणारा काळ तुमच्या प्रयत्नांचे सुंदर फळ देण्यासाठी सज्ज आहे.